प्रेज द लॉर्ड. गुड मॉर्निंग. यावेळेस सगळ्यांना ख्रिस्त येशूमध्ये सलाम. आपण प्रभूची आराधना करण्यासाठी या प्रभूच्या पवित्र दिवशी एकत्रित येऊ आणि त्याची आराधना करूया. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू लॉर्ड. पवित्र आत्म्याला आपण आराधना करूया. पवित्र आत्म्याची आराधना करूया. थँक यू जीसस. हालेलुया. खूप लोक या ठिकाणी ऑलरेडी कनेक्टेड. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सिस्टर प्रणाली, ब्रदर मनी, सिस्टर उषा, सिस्टर मनीषा बेन, गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. थँक यू जीसस. हालेलुया. ओरा मांदेरे बेले शाकारा बाबा बसांदेरे बे. हालेलुया. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. प्रभूची स्तुती हो. थँक यू जीसस. तुम्ही आनंदित आहात का प्रभूच्या या सुंदर पवित्र दिवशी? हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. अनेक लोक अजून जॉईंट होतात. प्रभूला धन्यवाद असो. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. ब्रदर आलोटकर, गॉड ब्लेस यू. सिस्टर हेलेना, अनिशा, प्रभू तुला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. अजूनही अनेक लोकांना जॉईंट व्हायचंय. आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करूया की ते सगळेजण जॉईंट होऊ शकतील. Praise the Lord. Hallelujah. Thank you. यावेळेस आपण प्रार्थना करूया. थँक यू जीसस. प्रेमळ पवित्र आत्म्या, यावेळेस आम्ही तुझं स्वागत करतो प्रभू. तुझी उपस्थिती आज आमच्यामध्ये येऊ दे प्रभू. जी आराधना आज आम्ही करणार आहे प्रभू, त्या आराधनेमध्ये पवित्र आत्म्या तू आनंदित हो. आणि आज आम्हाला येशूच्या रक्ताद्वारे पवित्र करून प्रभू स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त होऊ देत. आमच्या प्रेमळ परमेश्वरा, तुझा पवित्र हात आमच्यावर येऊ दे प्रभू. यावेळेस आम्ही आमच्या स्वतःला समर्पित करतो प्रभू तुझ्या आराधनेसाठी. आमच्या हृदयाला, आमच्या घशांना स्पर्श कर. सर्व साऊंड सिस्टीम, सर्व इलेक्ट्रिसिटी ते बाप्पा तुझ्या पवित्र हातात सोपवतो आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण पवित्र आत्म्याचं स्वागत करूया. वेलकम होली स्पिरिट. वेलकम होली स्पिरिट. वी आर इन योर प्रेजेंस. Fill us with your power. Live inside of me. Welcome Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. You're the living water, never dry fountain, comfort and counselor. Take complete control.
your presence. Fill us with your power. Live inside of me. You're the living water, never dry fountain, comfort and counselor, take complete control. So welcome Holy Spirit, so welcome Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. Welcome Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. You're the living water, never dry fountain, comfort and counselor, take complete control. आप पवित्र आत्मा भर दे हमें तेरे सामर्थ्य से। हम तेरे उपस्थिति में हैं प्रभु। आप पवित्र आत्मा हम तेरे सानिध्य में भर दे हमें अपने प्रेम से तू। Yes, Holy Spirit, fill us with your love and power. Master Holy Spirit, माझ्या स्वामी पवित्र आत्म्या मी तुझं स्वागत करतो. Lift everybody, प्रत्येकाने आपले हात स्वर्गाकडे करूयात आणि पवित्र आत्म्याचं स्वागत करूया यावेळेस. म्हणून पवित्र आत्म्या आम्ही तुझं स्वागत करतो. Welcome you Holy Spirit. Welcome Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. You're the living water, never dry fountain. तू जीवित झरना आहे प्रभू. पवित्र शास्त्र सांगतं येशू ख्रिस्त म्हणाला जीवनाच्या नद्या माझ्यातून वाहतात. You're the living water, never dry fountain, comfort and counselor, take complete control. Welcome Holy Spirit. ये पवित्र आत्म्या आम्हाला चालव. आमच्या अशक्तपणात तू सामर्थ्य पुरव. आम्हाला परिपूर्ण कर दे बापा. कारण येशू शिवाय कोणी परिपूर्ण नाही. There is none like you, O God. येशू तुझ्यासारखा कोणी नाही दे बापा. You deserve the glory, O God. You
deserve the glory. You are worthy of all honor and praise. You deserve the glory and the honor. You deserve the glory and the honor. Lord, we lift your hands and worship you as you lift your holy name. You deserve the glory and the honor. Lord, we lift hands and worship as you lift your holy name. You are great. You do miracles so great. There is none like you, oh Lord. Thank you, Jesus. पवित्र आत्म्या, आम्ही तुझं स्वागत करतो. आम्ही तुझी आराधना करतो पवित्र आत्म्या. Hallelujah. Oh Jesus. Thank you. Lift your hands. आज तुमचं कुटुंब प्रभूची आराधना करू दे. एव्हरी फॅमिली मेंबर लिफ्ट हँड्स. आपले हात स्वर्गाकडे करून आपण त्याची आराधना करूया. फॉरगेट, तुम्ही विसरून जा की तुम्ही घरात आहात. आत्म्यामध्ये आज त्याची आराधना करूयात. खरेपणामध्ये आपण त्याची आराधना करूयात. आज तुमचं घरच प्रभूचं मंदिर होऊ दे. तुमच्या आत्म्यामधून त्याच्याकडे आराधना पोहोचू दे. त्याला खरेपणात आणि आत्म्यामध्ये केलेली आराधना आवडते. आणि म्हणून आपले हात उंच करून आपण त्याची आराधना करूया. थँक यू जीसस. लिफ्ट युअर हँड्स, लिफ्ट युअर हँड्स. आपले हात स्वर्गाकडे करा. आय होप यू आर लिसनिंग मी. माझी आशा आहे की तुम्ही माझं ऐकताय आणि आपले हात उंच करून स्वर्गातल्या पित्याची आराधना करताय. तो आपल्या अपराधांकडे पाहत नाही. तो आपल्या चुकांबद्दल आश्चर्य व्यक्त करत नाही. आपल्या पापांबद्दल त्याला आश्चर्य होत नाही, कारण त्याला सर्व गोष्टी ठाऊक आहेत. तो अल्फा आणि तोच ओमेगा. ही इज अल्फा आणि ही इज ओमेगा. ही इज बिगिनिंग अँड ही इज एंडिंग. लिफ्ट युअर हँड अँड से थँक यू लॉर्ड जीसस फॉर युअर मर्सी अँड ग्रेस. तुझ्या दयेसाठी मी तुझे आभार मानतो. आज हजारो लोक या पृथ्वीवर नाहीत प्रभू तुझी आराधना करण्यासाठी, पण तू मला जिवंत ठेवलंस की मी तुझी आराधना करू शकेल. देव बाप्पा, यावेळेस मी तुझी आराधना करतो प्रभू. तुला पवित्र प्रभू म्हणून मी माझ्या जीवनामध्ये माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो. देव बाप्पा, लिफ्ट हँड अँड से यू आर माय लॉर्ड अँड माय सेव्हियर ओ गॉड. तू माझा तारणार आहेस प्रभू. तू माझा वैयक्तिक उद्धारक आहेस. देव बाप्पा, तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलास. हालेलुया. येशू म्हणाला, तू पहिल्या प्रीतीपासून दूर गेलास. यावेळेस आपले हात उंच करून म्हणू, प्रभू मी तुझ्यापासून दूर गेलेलो नाही. मला क्षमा कर आणि मला तुझ्या जवळ घे. दे बाप्पा. लिफ्ट हँड अँड से. आपले हात उंच करून, माझी आशा आहे की तुम्ही माझं ऐकता आणि प्रार्थना करता. यावेळेस आपण प्रभूची प्रार्थना करणार. थँक यू लॉर्ड जीसस. होली स्पिरिट, पवित्र आत्म्या आम्हाला गायडन्स कर. गाईड अस लॉर्ड, गाईड अस फादर. आम्हाला मार्गदर्शन कर प्रभू. कम्फर्ट अँड काउन्सिलर, टेक कंप्लीट कंट्रोल. कम्फर्ट अँड काउन्सिलर, टेक कंप्लीट control. Welcome Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. Welcome Holy Spirit. Thank you Holy Spirit for your presence, O Lord.
पवित्र आत्म्या तुझ्या पवित्र उपस्थितीसाठी मी तुझे आभार मानतो. थँक यू होली स्पिरिट. आय गिव्ह यू ऑल द ग्लोरी अँड ऑनर. मी सर्व आदर आणि सर्व गौरव सर्व महिमा तुला देतो बाप्पा. प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. हाऊ मेनी पीपल फील द फ्रीडम. किती लोकांना आज मोकळीकता जाणवतीये. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस प्रभूचा पवित्र आत्मा येतो त्यावेळेस मोकळीकता येते. पवित्र शास्त्र सांगतं 2 कोरिन्थियस त्याचा 3रा अध्याय 6व्या वचनामध्ये लिहिलंय जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं मोकळीकता. आमेन. आणि आता प्रभूचा आत्मा आपल्यामध्ये उपस्थित आहे. वी आर इन द प्रेझेन्स ऑफ द होली स्पिरिट. आज पवित्र आत्म्याच्या मोकळीकतेमध्ये आपण त्याची आराधना करूया. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? आणि म्हणून सगळेजण म्हणूया, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात? पहिले तयारी करा. आमेन. हालेलुया. जोरात हाताने टाळ्या वाजवून प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊया. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आमेन. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, ओ जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है. वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. हालेलुया. थैंक यू जीसस. समुंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला, वो समुंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला. जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, ओ लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया. जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. बोलो येशू मसीह की. हालेलुया. 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 दावीद म्हणतो, तू जर माझ्या बरोबरच प्रभू तर मी सैन्यांवर चाल करून जाईल. आमेन. हालेलुया. त्याला माहितीये
युद्ध फक्त परमेश्वरापासून विजय मिळतो, युद्धात फक्त देवच विजय देऊ शकतो. आमेन, हालेलुया. आणि म्हणून दावीद त्याच्या स्तोत्रामध्ये म्हणतो, घोड्याने नाही, बळाने नाही, पराक्रमाने नाही, परंतु देवाच्या आत्म्याने माझं कार्य सिद्धीस जाणार आहे. माझा भरोसा घोड्यावरती नाही, माझा भरोसा रथांवर नाही, माझा भरोसा तलवारीवर नाही, माझा भरोसा परमेश्वराच्या सामर्थ्यावर आहे. हालेलुया, हालेलुया. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश. शांति दाता आप ही तो है, सर्वशक्तिमान आप ही तो है. शांति दाता आप ही तो है, सर्वशक्तिमान आप ही तो है. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश. चमत्कार करते आप ही तो है, सम्मति देते आप ही तो है. चमत्कार करते आप ही तो है, सम्मति देते आप ही तो है. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश. माता पिता आप ही तो है, देते सहारा आप ही तो है. माता पिता आप ही तो है, देते सहारा आप ही तो है. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश. तम में उजाला आप ही तो है, मुक्ति के दाता आप ही तो है. तम में उजाला आप ही तो है, मुक्ति के दाता आप ही तो है. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश. मेरे हितैषी आप ही तो है, मेरी आशा आप ही तो है. श्री आप ही तो है, मेरी आशा आप ही तो है. यीशु आप रहेंगे साथ, सब मिलके, हम कभी ना होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश. बोलो यीशु मसीह की हालेलुया, हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं, स्तोत्रसंहिता त्याच्या 27व्या अध्यायात 10व्या वचनात लिहिलंय, एखाद्या वेळेस तुझे आई वडील तुला सोडतील, पण मी तुझा परमेश्वर कधी तुला सोडणार नाही. हालेलुया. म्हणून सगळेजण म्हणून एकत्र मिळून म्हणूया, माता पिता आप ही तो है, देते सहारा आप ही तो है. माता पिता आप ही तो है, देते सहारा आप ही तो है. बोलिए आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश.
यीशु मसीहा की जय बोलो। हम सबको बचा लिया यीशु ने, पापों से छुड़ा लिया यीशु ने। हम सबको बचा लिया यीशु ने, पापों से छुड़ा लिया यीशु ने, छुड़ा लिया यीशु ने। जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो। बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो। हालेलुया हालेलुया हालेलुया। किती सुंदर हा पवित्र रविवार आहे की त्या दिवशी आपण प्रभूची आराधना करतो, त्याची स्तुती करतो, कारण त्याचं वचन सांगतं तो स्तुती स्तवनात बसणारा प्रभू आहे। आमेन हालेलुया। ज्यावेळेस तुम्ही स्तुती करता ऑटोमॅटिकली त्याचं प्रेझेन्स येतं। सफरण्या 3:17 मध्ये बायबल सांगतं तो गुणगुणतो। आमेन हालेलुया। आणि म्हणून आपण त्याची आराधना करूया। क्लोज युअर आईज, लिफ्ट युअर हँड, कॉन्सन्ट्रेट ऑन द क्रॉस ऑफ जीसस। यावेळेस आपलं लक्ष येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे लावूया। हो मसीहा, थँक यू जीसस। तू बाप मी लेकरू रे प्रभु देवा, तुला कसा विसरू। तू बाप मी लेकरू रे प्रभु देवा, तुला कसा विसरू। जगतात नाही मजला तारा, जगतात नाही मजला तारा, वाहतात माझ्या अश्रुधारा, वाहतात माझ्या अश्रुधारा। त्याला कसा आळू रे प्रभु देवा, तुला कसा विसरू। त्याला कसा आळू रे प्रभु देवा, तुला कसा विसरू। तू बाप मी लेकरू, तू बाप मी लेकरू रे प्रभु देवा, तुला कसा विसरू। तो उदाहरण म्हणतो, बाप मी लेकरू रे प्रभु देवा, तुला कसा विसरू। पवित्र शास्त्र सांगतं ज्यावेळेस तो उधळा पुत्र आपल्या पित्याच्या घरी जाण्यासाठी निघाला, त्याच्या मनामध्ये एकच विचार होता की मी जाईल, पश्चाताप करीन आणि मी माझ्या बापाला म्हणेल मी तुझ्या विरुद्ध, स्वर्गाच्या विरुद्ध पाप केलाय, मला तुझ्याकडे पुन्हा एकदा घे। तुझ्या घरात दासांना भाकरी आहेत, पण मी तुला सोडलं आणि मला डुकरांबरोबर राहावं लागलं। आणि म्हणून त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्याने म्हटलं, तू बाप मी लेकरू रे प्रभु देवा, तुला कसा विसरू। तू बाप मी लेकरू रे प्रभु देवा, तुला कसा विसरू। थँक यू जीसस। येशू तू आमचा पिता म्हणून या पृथ्वीवर आलास प्रभू। आमचा अपराध, आमचे पातक स्वतःवर घेतले, काल्वरीच्या वधस्तंभावर तू मरण पावलास दे बाप्पा। आणि म्हणून यावेळेस आम्ही तुझी आराधना करतो।
तुझ्या पवित्र चरणापाशी आम्ही समर्पित होतो बाबा. तुझी विपुल कृपा आजच्या वचनावर येऊ दे. तू आज आमच्याशी बोल. आणि पुन्हा एकदा प्रभू या 7 दिवसाकरिता आम्हाला स्वर्गीय मन्ना दे प्रभू. तुझ्या स्वर्गीय वचनाने आज आम्हाला आशीर्वादित कर. कारण तुझ्या शब्दाशिवाय आरोग्य नाही प्रभू. तुझ्या शब्दाशिवाय डिलिव्हरन्स नाही, सुटका नाही दे बाप्पा. तुझा शब्द आज आमच्या आत्म्यामध्ये उतरून येऊ दे बाप्पा. मी सगळा आदर, सगळा महिमा आणि सर्व गौरव फक्त तुझ्या नावाला देऊन ही आराधना तुला समर्पित करतो बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये. आमेन. हालेलुया, हालेलुया. आर यू रेडी? इको. थँक यू जीसस. वी वर्शिप यू फादर. प्रेज यू लॉर्ड. हालेलुया. यावेळेस आपण प्रभूच्या वचनासाठी आपलं मन, आपलं हृदय देवाकडे लावूया. देवाचा शब्द ऐकण्यासाठी माझी आशा आहे की तुम्ही देवाचं वचन ऐकताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक नुसतं लाईव्ह करतात आणि साईडला ठेवून देतात. आमेन. हालेलुया. पास्टरला कळेल की पास्टर बघतो, आम्ही बघतोय. आमेन. हालेलुया, हालेलुया. अनेक लोक आहेत जे साईडला ठेवतात आणि तांदूळ निवडतात. कुणी खिडकीतून बाहेर बघतं. आमेन. आपल्याला देवाने दिलेला हा प्लॅटफॉर्म आहे देवाचं वचन ऐकण्यासाठी. म्हणून तुमच्या खिडक्या बंद करा, दरवाजे बंद करा. तुमचं मन देवाच्या वचनाकडे लागावं म्हणून कॉन्सन्ट्रेशन करा. आमेन. हालेलुया. कारण देवाचा जो शब्द आहे तो शब्दच आशीर्वाद देणार आहे. आमेन. हालेलुया. आपल्याला माहिती आहे प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. आमेन. आणि म्हणून या शब्दावरती पूर्ण अंतःकरणापासून लक्ष केंद्रित करूया आणि प्रभूला प्रार्थना करू की आज माझ्याशी बोल. आमेन. हालेलुया. प्रार्थना करा. म्हणा, प्रभू मला ऐकणारे कान, समजणारं मन आणि पाहणारे डोळे दे. आमेन. हालेलुया. दैहिक दृष्टीने आपण देवाचं वचन पाहू शकत नाही, कारण देवाचं वचन जीवन आणि आत्मा आहे. येशू ख्रिस्त म्हणाला, माझी वचन जीवन आणि आत्मा आहे. माझे शब्द जीवन आणि आत्मा आहेत. आमेन. आणि ते जर लेखी स्वरूपामध्ये पाहिले तर ते कधीही समजणार नाहीत. आपल्या आत्म्यामध्येच देवाचं वचन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमेन. हालेलुया. कारण प्रभूचं वचन ज्यावेळेस प्रगटीकरणाद्वारे योहानाकडे आलं, त्याने पवित्र शास्त्रामध्ये प्रगटीकरण पुस्तक लिहिलं. तो म्हणाला, मी आत्म्यात असताना देवाचं वचन पाहिलं. आमेन. हालेलुया. देवाच्या वचनाला पाहण्यासाठी, प्रभूला पाहण्यासाठी आत्म्यात असणं गरजेचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या शमरोनी स्त्रीला म्हणाला, असे दिवस येतील की माझी आराधना डोंगरावर नाही, यरुशलेमात नाही, परंतु आत्म्यात आणि खरेपणात केली जाईल. आमेन. हालेलुया. अनेक लोक म्हणतात चर्चमध्येच आराधना होती, चर्चमध्ये आराधनेमध्ये मन लागतं, परंतु ती जागा नाही. तुमचं मन देवाला पाहिजे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला, आत्म्यात आणि खरेपणामध्ये देवाची आराधना केली पाहिजे. आमेन. हालेलुया. म्हणून त्या जागेला महत्व नाही. पवित्र इस्रायल आहे, मला मान्य आहे ती जागा पवित्र आहे, परंतु आज त्या ठिकाणी जाऊन आराधना करण्याची गरज नाही. देवाने आपल्याला आत्म्यामध्ये बोलवलेलं आहे त्याची आराधना करण्यासाठी. जितकी ती पवित्र भूमी, इस्रायल पवित्र भूमी आहे, तितकीच आत्म्यामध्ये आज आपल्याला देवाची उपस्थिती या पवित्र भूमीवरती उतरणार आहे. तो आत्मा देवाच्या उपस्थितीसाठी दिलेला. 1 कोरिन्थियर 3:16 पवित्र शास्त्रात तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. 6:19 म्हणतं, तुम्हाला ठाऊक नाही का तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि ज्याचा आत्मा देवाबरोबर जडलेला आहे तो आणि देवाचा आत्मा एक आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून आत्म्यामध्ये, खरेपणामध्ये आज आपण त्याची आराधना केली, त्याचं वचन ऐकणार आहे आणि प्रभूच्या उपस्थितीने भरणार आहे. हालेलुया. आणि म्हणून यशायाचा 55 अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये पहा, बायबल सांगतं की पैसा वाचून, मोल दिल्या वाचून तुम्ही जीवन विकत घ्या. आमेन. माझे शब्द ऐका. पहा काय लिहिलं यशाया 55, Isaiah chapter number 55, first verse. Go there. Open your Bible. Please तुमचं बायबल उघडा जेणेकरून तुम्हाला. आहो तान्ह्यानो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैसा नसलेले तुम्ही या आणि सौदा करा. खा या पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्याकरिता दाम का देता. मनुष्य केवळ भाकरीने नाही, देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने वाचणार आहे. अनुवाद 8 अध्याय 4 वचन, मत्तयाचा 4 अध्याय 4 वचन. येशू ख्रिस्त म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही ऐकता, तुमच्या जीवाला ती भाकर आधार देते. आमेन.
हालेलुया. पहा, परमेश्वराने इस्रायली लोकांना ज्यावेळेस मिस्र देशातून काढून इस्रायलकडे नेलं, त्यांना जमिनीवर उगवणारी भाकर दिली नाही, त्यांना स्वर्गीय मन्ना दिला. कारण त्या अरण्याच्या प्रवासामध्ये त्यांना फक्त देवाचा मन्ना, देवाचं वचनच त्यांना जीवन देऊ शकत होतं. देवाने वचनाद्वारे त्यांना भाकर चालली, पवित्र शास्त्र सांगतं. आणि म्हणून त्या 40 वर्षामध्ये ते टिकून राहिले, सर्वाइव्ह केलं त्यांनी, त्याच्यावरती त्यांनी अवलंबून राहिले. कारण रोजचं रोज त्यांना देव पुरवठा करत होता. त्यांचा मन्ना ज्या दिवसासाठी होता त्या दिवसासाठी तो मन्ना ते खात होते. आणि आजही परमेश्वराचं जे वचन आहे, बायबल सांगतं मनुष्य केवळ भाकरीने नाही, म्हणजे आज मिळणारे या वचनाद्वारे तुम्ही सर्वाइव्ह होणार आहे, तुम्ही जिवंत राहणार आहे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जीवनातले आशीर्वाद उपभोगू शकणार आहे. हालेलुया. आणि म्हणून यशाया बघा काय म्हणतो, अहो ताणलेल्यांनो तुम्ही माझ्याकडे या, ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी सौदा करा. आमेन. हालेलुया. योएलच्या पुस्तकात लिहिलंय, जो गरीब आहे त्याने म्हणावं मी श्रीमंत आहे. बायबल सांगतं जो अशक्त आहे त्याने म्हणावं की मी सामर्थ्यशाली आहे, मी शक्तिशाली आहे. देव तुमच्याकडे कुठल्या दृष्टीने पाहतोय हे महत्वाचं आहे. अनेक लोक आज खोमजलेलं जीवन जगतात आहेत, अशक्तपणातलं जीवन जगतात आहेत. ते म्हणतात की माझं काही होऊ शकत नाही, आता या रेसिशनच्या काळामध्ये, या मंदीच्या काळामध्ये माझ्या जीवनामध्ये मी आता काहीच करू शकणार नाही. सगळे बिझनेस ठप्प झालेलं आहे, सगळा कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे मार्केट डाऊन आहे, जॉब गेलेला आहे. परंतु त्या परिस्थितीमध्ये देव तुमच्यासाठी काय म्हणतोय, देवाचं वचन काय तुमच्यासाठी म्हणतंय ते अत्यंत महत्वाचं आहे. हालेलुया. तुम्ही देवाचे लेकरं आहात, देवाने तुम्हाला त्याच्या पवित्र रक्ताद्वारे विकत घेतलेला आहे. इपिस्कराचा 2 अध्याय पवित्र शास्त्र सांगतं तुम्ही मौलाने विकत घेतलेले आहात. 2:20 मध्ये लिहिलंय, त्याने त्याच्या रक्ताची किंमत मोजली आणि त्याने तुम्हाला विकत घेतलेला आहे. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. जो कोणी या वचनांवर विश्वास ठेवेल तो धन्य, असं पवित्र शास्त्र सांगतं. पहा, पवित्र शास्त्रामध्ये जे 54वा अध्याय यशायाचा दिलेला, तो कुणासाठी दिलेला? तो इस्रायली लोकांसाठी नाही, तो परराष्ट्रीयांसाठी आहे, ज्या लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारलं. कारण पवित्र शास्त्र सांगतं तो स्वकीयांकडे आला, परंतु स्वकीयांनी त्याला स्वीकारलं नाही, त्याच्या स्वकीयांनी त्याला नाकारलं. योहानाचं शुभवर्तमान त्याचा 1 अध्याय 13व्या वचनामध्ये 11व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र सांगतं तो स्वकीयांकडे आला, पण स्वकीयांनी त्याला स्वीकारलं नाही. आणि म्हणून तो आपल्यासारख्या परराष्ट्रीयांकरिता, आपल्यासारख्या परक्या लोकांकडे त्याने ती सुवार्ता पाठवली. आणि पहिली सुवार्ता ज्यावेळेस परराष्ट्रीयांकडे पोहोचली त्यावेळेस मोठं संजीवन आलं. आमेन. हालेलुया. आणि पहा, यशायाचा 54वा अध्याय त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, आणि ते जे वचन आहे ते सगळं वचन तुमच्यासाठी आहे, ते तुमच्या आशीर्वादासाठी आहे. पहा, मूल न झालेले वंदे आनंदाने गजर कर, ज्या तुला प्रसूती वेदना माहित नाही तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची अरोळी मार, कारण विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा सोडलेल्यांची मुले पुष्कळ आहेत असे परमेश्वर म्हणतो. आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. आमेन. हालेलुया. जर पवित्र शास्त्र पाहिलं तर इस्रायलाचा परमेश्वर इस्रायली लोकांसाठी आला. येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणाला, मला इस्रायलच्या संतानासाठी पाठवलंय, मला परक्यांसाठी पाठवलं नाही. परंतु देवाची कृपा आहे की येशू ख्रिस्ताचं तारण आपल्यापर्यंत आलं. आणि म्हणून या ठिकाणी जे पहिलं वचन वाचलं आपण, त्या ठिकाणी जे वचन आहे ते आपल्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आनंदाने जयघोष कर. पुढच्या वचनात लिहिलंय, आपल्या डेऱ्याची जागा वाढीव, आपल्या राहुट्याच्या कणाती पसरू दे, अटकाव करू नको, आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक. आमेन. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सांगतो की आता काळजी करू नको, तुझ्यासाठी मी विस्तारित प्रदेश देणार आहे, तुझ्यासाठी मी वतन देणार आहे, मी तुला आशीर्वादित केलेलं आहे. पहा काय लिहिलंय, आपल्या डेऱ्याच्या जागा वाढीव. आमेन. हालेलुया. याचा अर्थ माझी आशा परमेश्वरावर आहे आणि मी कधीही निराश होणार नाही. कारण त्याने जे तारण मला दिलेलं आहे, जे तारण त्याच्या स्वकीयांनी नाकारलं, ते तारण माझ्यापर्यंत आलेलं आहे. मी परराष्ट्रीय होतो तरी देखील ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताद्वारे मला कलम करून त्या पवित्र वृक्षाला जोडण्यात आलेलं आहे. पहा पुढच्या वचनातील, कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल, तुझे संतान राष्ट्रावर ताबा करील व उजाड झालेली नगरे वसविल. आमेन. हालेलुया. देवाने हे परराष्ट्रीयांसाठी, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेलं वचन आहे. 4थं वचन वाचा, भिवू नको, तू लज्जित होणार नाही. भिवू नको.
हालेलुया. भिवू नको, परिस्थितीला घाबरून जाऊ नको. परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. परिस्थिती बदलणार आहे. पहा, कालपर्यंत लॉकडाऊनची परिस्थिती होती. लोक घराच्या बाहेर पडायला घाबरत होते. पण तुम्ही जर बघितलं असेल या आठवड्याभरामध्ये अनेक लोक आता बाहेर आलेले आहेत. हालेलुया. अनेक लोक आता बाहेर येऊन फिरतात आहेत, कारण भीती निघून गेलेली आहे. परमेश्वराने आता परिस्थिती बदलण्याचं ठरवलेलं आहे. इथून पुढं पुन्हा देवाची आराधना त्याच्या देवालयात, त्याच्या मंदिरात होणार आहे. हालेलुया. पहा, भिवू नको, तू लज्जित होणार नाहीस. घाबरू नको, तू फज्जित होणार नाहीस. तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल. तुला आपल्या वैधव्याच्या बट्ट्याचे स्मरण यापुढे राहणार नाही. याचा अर्थ तो आपल्या सर्व अपराधांची क्षमा करील. पवित्र शास्त्रांत येशू ख्रिस्त म्हणाला, रोमकराचा पौलाचं जे पत्र आहे त्याच्यामध्ये वचनात लिहिलंय, तो आपल्या अपराधांना यापुढे स्मरणार नाही. आमेन. हालेलुया. कारण तुझा निर्माण करता तुझा पती आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे. इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारक आहे. त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात. सोडिलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलवीत आहे. तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलवीत आहे असे तुझा देव म्हणतो. केवळ क्षणभर मी तुला सोडिले तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करील. रागाच्या आवेशात आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले. हा भविष्य वक्ता येशू ख्रिस्ताची सुवार्ता 950 वर्ष आधी येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी त्याच्या भविष्यवाणीद्वारे सांगतोय की पुन्हा जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील त्यांच्याविषयी परमेश्वर म्हणतो की त्यांच्या वैधव्याचे, त्यांच्या त्रासाचे दिवस ते विसरून जातील. कारण सुखीचे दिवस, आशीर्वादाचे दिवस परमेश्वरापासून त्यांना प्राप्त होतील. हालेलुया. बघा 7व्या वचनात लिहिले, केवळ क्षणभर मी तुला सोडिले तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करील. आमेन. हालेलुया. क्षणभर परमेश्वराने आपल्याला सोडलं, परंतु मोठ्या करुणेने परमेश्वर आपल्याला जवळ घेईल. पुन्हा आपल्याला तो एकवट करेल आणि पुन्हा तो आशीर्वादित करेल. आमेन. कारण परमेश्वर मंद क्रोध आहे, तो खंडवाळू आहे, तो दयाळू आहे. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही देवावर विश्वास ठेवता त्या देवाच्या दयेद्वारे, त्या देवाच्या कृपेद्वारे, परमेश्वराच्या कृपेने तुम्ही आशीर्वादित होताल. 8व्या वचनातील, रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले, पण मी तुझवर दया करेल, तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहील असे तुझा उद्धार करता परमेश्वर म्हणतो. नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे मी हे लेखितो. नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरपी येणार नाही अशी शपथ मी वाहिली होती. त्याचप्रमाणे तुझवर क्रोध करणार नाही, तुला दटविणार नाही अशी शपथ मी वाहिली आहे. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये आपण जर नोहाच्या काळामध्ये पाहिलं, ज्या नोहाविषयी परमेश्वराने यशाया संदेश त्याच्याद्वारे आपल्याला आठवण करून दिली. नोहाच्या काळामध्ये पापाचा प्रचंड प्रभाव झाला होता. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की पाप लोक पाण्यासारखं पीत होते. आणि परमेश्वराने ज्यावेळेस स्वर्गातून पाहिलं, पवित्र शास्त्र काढा, यशाया आपला उत्पत्ती त्याचा 7वा अध्याय, उत्पत्ती, Genesis chapter number 6, 7 and 8. Hallelujah. 5व्या वचनामध्ये, 6वा अध्याय 5व्या, पृथ्वीवर मानवाची दृष्टाई फार आहे. त्याच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे आहेत, वाईट असतात, केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला पस्तावा झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. आमेन. आणि मग परमेश्वराने, आपल्याला ठाऊक आहे ही स्टोरी, की त्या वेळेस परमेश्वराने नोहाला बोलवलं, कारण नोहा हा एक धार्मिक पुरुष होता. पवित्र शास्त्रात लिहिले नोहाच्या वृत्तांत येण्याप्रमाणे त्या ठिकाणी जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी लिहिले नोहा अत्यंत धार्मिक होता, परमेश्वराचं भय बाळगणारा होता. आणि परमेश्वराने ठरवलं की नोहापासून पुन्हा उत्पत्ती करणार आहे, पुन्हा मी त्याच्यातून पृथ्वीची निर्मिती करणार आहे. पहा पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं, मग नोहाला परमेश्वराने बोलवलं आणि त्याला तारू बनवायला सांगितलं. परंतु तारू बनवल्यानंतर परमेश्वराने फक्त उत्पत्तीपैकी जे ज्येष्ठ आहेत, जे पवित्र धार्मिक आहेत, असे 2 लोकच फक्त आतमध्ये घेतले आणि मोठा जलप्रलय त्या काळामध्ये आणला. बऱ्याच वेळा
ज्या ज्या वेळेस नवीन संजीवन येणार आहे, परमेश्वराची दया प्रकट होणार आहे, त्या आधी पृथ्वीवरती मोठं संकट आलेलं आहे. जर तुम्ही 1920 साली पाहिलं तर मोठी एक लाट, अशी एक मोठी एपिडेमिक, पेंडेमिक जसं आत्ता 7 आहे तशी 1920 साली 100 वर्षापूर्वी आली होती. तशीच 1820 साली प्रत्येक 100 वर्षापूर्वी असंच होत गेलेलं आहे. जवळजवळ 2000 वर्षाचा जर इतिहास पाहिला, ज्यावेळेस ऑर्थोडॉक्स चर्च स्टार्ट झाले, ज्यावेळेस पेत्राच्या द्वारे जी मंडळी स्थापित केली, ज्या खडकावरती चर्च रचील असं मी परमेश्वराचं वचन पूर्ण झालं 2000 वर्षापासून. जर तुम्ही इतिहास पाहिला तर प्रत्येक वेळेस जी डॉक्ट्रिन किंवा जे परमेश्वराचं शिक्षण प्राप्त होणार होतं, रिवायवल येणार होतं, त्यापूर्वी या पृथ्वीवरती पापामुळे मोठा कोणतरी संकट येऊन गेलेलं आहे. आणि तसंच यावेळेस देखील मोठी संजीवनाची लाट येणार आहे. जे 2020 मध्ये वाचलेलं आहे ते सगळे परमेश्वराच्या गौरवामध्ये जीवन जगतील आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जसं नोहाच्या काळामध्ये घडलं, पुन्हा परमेश्वराने त्यांच्याशी करार केला. आमेन. नोहाशी करार करताना परमेश्वर म्हणाला, पुनरपी कधीही मी एवढा मोठा जलप्रलय आणून पृथ्वीचा समूळ नाश करणार नाही. आणि त्याच्यासाठी आकाशात त्याने इंद्रधनुष्य दिलं. आमेन. हालेलुया. आणि मग येशू ख्रिस्ताच्या द्वारे यशायाच्या पुस्तकात जी आत्ता भविष्यवाणी वाचतोय आपण, की आपला परमेश्वर जो उद्धार करता त्याच्या कराराद्वारे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे एक नवीन करार स्थापित करण्यात येणारी भविष्यवाणी यशायाच्या द्वारे या ठिकाणी आपण वाचतोय. आमेन. हालेलुया. पहा त्या ठिकाणी काय लिहिलं, नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे हे मी लेखितो, नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरुपी येणार नाही अशी मी शपथ वाहिली होती, त्याप्रमाणे तुझवर कोप करणार नाही, तुला दटविणार नाही अशी शपथ मी वाहिली आहे. कारण पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझवरची दया ढळणार नाही. आमेन. हालेलुया. मार्क 14 अध्याय 24 वचनामध्ये लिहिलंय, मी नवीन करार येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे स्थापित करील असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. हालेलुया. परंतु माझी तुझवरची दया ढळणार नाही, माझ्या शांतीचा करार हलणार नाही असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. हालेलुया. अनेक बिलीव्हर्स डगमगून गेलेले आहेत. अनेक लोक आता यावेळेस विचार करतात की काय होणार आहे, काय परिस्थिती बदलणार आहे. परंतु देवाचं वचन सांगतं, जे परमेश्वरावरती विश्वास ठेवतात, जे मनाचे सौम्य, ते धन्य, ते पृथ्वीचे वतन भोगतील. आमेन. हालेलुया. तुम्हाला या पृथ्वीवर वतन भोगण्यासाठी निवडलेलं आहे आणि म्हणून देवाचं वचन समजणं गरजेचं आहे. अनेक लोक यशायाच्या पुस्तकाला पाहताना असं समजतात की ते एक पुरातन काळातलं पुस्तक आहे, परंतु यशाया भविष्यवक्ता हा इतका पॉवरफुल प्रॉफिट होता की त्याने येशू ख्रिस्ताच्या जन्मस्थानापासून येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या जागेपर्यंत जवळजवळ 332 भविष्यवाण्या येशू ख्रिस्ताच्या बद्दल केल्या आणि त्या सगळ्या ॲक्युरेट भविष्यवाण्या होत्या. आणि म्हणून आजही हे जे भविष्यवाणीपर अध्याय आपण पाहतोय, हा भविष्यवाणीपर अध्याय हा त्या काळातल्या 2000 वर्षापूर्वीच्या लोकांसाठी नव्हता. हा पॅरेग्राफ, हा वचन, हे देवाचं वचन आज असलेल्या विश्वासणाऱ्यासाठी आहे. आमेन. आज जे देवाचं वचन ऐकतात त्या लोकांसाठी हे देवाचं वचन आहे. आपल्याला माहिती आहे, लूक 4 अध्याय आणि 18 वचनामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या सिनगॉग मध्ये गेला, त्या मंदिरामध्ये गेला, त्याने तो लेख काढला आणि त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामधून त्याने एक भाग वाचला. तो म्हणाला, परमेश्वराचा आत्मा मजवर आलेला आहे. आमेन. आणि तो जर लेख त्याने वाचला त्याच्यानंतर तो म्हणाला, आज हे वचन पूर्ण झालेलं आहे, आज हा लेख पूर्ण झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज जसं तुम्ही हे वचन ऐकताय, वचन वाचताय, त्या वचनाला आज तुम्ही पूर्ण करणार आहात. प्रेज द लॉर्ड. पहा काय लिहिले, अगे पिडलेले, वादळाने ग्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवील आणि नीलमण्यांनी तुझा पाया घालील. तुझ्या भिंतीवरील कळस माणकाचे, तुझ्या वेशी लालांच्या, तुझ्या भोवतालचा प्रदेश रत्नखचित करील. तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील. तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. आमेन. जे मनाचे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. पहा, धार्मिकतेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील, का की तुला भीतीच उरणार नाही. आमेन. हालेलुया. म्हणा, मी भिणार नाही. आमेन. कारण परमेश्वराने मला भीतीचा नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू धाकापासून दूर राहशील,
तो तुझवर येणार नाही. पहा, तुझवर गर्दी झाली, ती मजकडून झाली नाही. तुझ्यावर कोण गर्दी करीतो? जो करील तो तुझमुळे पडेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचा शत्रू 7 वाटेने पळून जाईल, कारण देवाने तुम्हाला त्याच्या मौल्यवान रक्ताद्वारे विकत घेतलेला. तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्हाला देवाने या पृथ्वीवर वतन केलेला. तुम्ही देवाचे राजकीय वंश आहात, याजकीय गण, परमेश्वराने निवडलेलं देवाचं शहर आहात. आणि म्हणून देवाने तुम्हाला हे वचन दिलेलं. 16 वचनामध्ये पहा, लोहार विस्तव फुंकून आपल्या कामाला पाहिजे तसे हत्यार घडितो, त्याला मी उत्पन्न केले आहे. विध्वंस करण्यासाठी विध्वंसकही मी उत्पन्न केलाय. आमेन, हालेलुया. या पृथ्वीवर जे काही येते परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे. कोणी देवाच्या इच्छेच्या पुढे जाऊ शकत नाही. पहा, पुढे लिहिलंय, तुझ्यावर चालविण्याकरिता घडविलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. आमेन, हालेलुया. सैतानाने कितीही तुमच्या विरुद्ध हत्यार बनवू दे, तुम्हाला नाश करण्यासाठी कितीही प्लॅन करू दे, कितीही योजना करू दे, तुम्हाला गाडण्यासाठी, तुम्हाला पाडण्यासाठी, तुम्हाला नष्ट करण्यासाठी सैतानाच्या किती योजना असू दे, परंतु त्या योजना सैतानाच्या कधीही पूर्ण होऊ शकणार नाहीत. कारण देवाचं वचन निवडलेल्या लेकरांसाठी, त्याच्या मौल्यवान रक्ताने विकत घेतलेल्या मुलांसाठी, तुझ्यावर चालविण्याकरिता घडविलेले कोणते हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्याची धार्मिकता आहे, असे परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. से हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. जर येशू ख्रिस्ताने त्याचा प्राण दिला नसता तर आजही आपण नियमशास्त्राच्या द्वारे त्या शापित मरणाने मरण पावलो असतो. परंतु येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती ते श्राप स्वतःवर घेतले आणि त्याची धार्मिकता, त्याचं वतन त्याने आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून मत्तेयाचा 6वा अध्याय आणि त्याच्या 33व्या वचनामध्ये लिहिलं आहे, आधी त्याची धार्मिकता आणि त्याचं राज्य शोध. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याची धार्मिकता आणि त्याचं राज्य त्याने आपल्याला दिलेलं आहे. आमेन. आपली धार्मिकता नाही, आपल्या स्वधार्मिकतेवर आपण देवाला संतुष्ट करू शकत नाही, आपण जीवन जगू शकत नाही. काही लोक म्हणतात की पापाचं जे आता पाप केले त्याचा भोग आहे. आता या परिस्थितीनंतर खूप संकट येणार आहेत. हे संकट जे लोक विश्वास न ठेवणार आहेत त्यांच्यासाठी आहेत. हे त्रास जे लोक येशू ख्रिस्ताला नाकारतील त्यांच्यासाठी आहेत. येणारे सगळे संकट, येणारे सगळे छळ हे अविश्वासणाऱ्यांसाठी आहे. विश्वासणारे देवाच्या वचनाला भोगतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवलेला तर देवाने तुम्हाला दंडाज्ञेसाठी नाही, देवाने तुम्हाला कृपेसाठी बोलवलेला आहे. आमेन. तो त्याच्या कृपेद्वारे तुमच्यावरती सैतानाचं कुठलंही शस्त्र चालू देणार नाही. हालेलुया. आणि म्हणून या प्रेझेंट काळामध्ये, या वर्तमान काळामध्ये जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती अविश्वासणाऱ्यांसाठी आहे. आणि म्हणून पहा, योहानाचा 3रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये लिहिलं, जो विश्वास ठेवत नाही त्याच्यावर देवाचा क्रोध राहतो, बरीक क्रोध राहतो, असं पवित्र शास्त्रांत. विश्वास ठेवणाऱ्यासाठी देव क्रोधिष्ठ नाही. जे लोक विश्वास ठेवतात, प्रभूवरती विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी परमेश्वराने स्वर्गीय वतन ठेवलेलं आहे. आणि या पृथ्वीवर तुम्ही वतन भोगणार आहात, पृथ्वीवर तुम्ही आशीर्वादित आहात. हालेलुया. म्हणा प्रभूला धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणा धन्यवाद येशू. हालेलुया. सगळा दंडाज्ञा ख्रिस्ताने स्वतः घेतलेली आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र रोमकराचा 8वा अध्याय 1ल्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. रोमकराचा 8वा अध्याय 1लं वचन, यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांस आता दंडाज्ञा नाही. आमेन, हालेलुया. इफ यू आर इन क्राइस्ट देयर इज नो कंडमनेशन. त्या ठिकाणी कुठली दंडाज्ञा नाही. हालेलुया. तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, कारण सगळ्या दंडाज्ञा त्याने घेतल्यात. आता तुम्ही कृपेमध्ये आहात. पहा पुढच्या वचनात दिले, जो जीवनी आत्म्याचा नियम त्याने मला ख्रिस्त येशूमध्ये पाप व मरण याच्या नियमापासून मुक्त केलेला आहे. आमेन. पाप आणि मरण, पापाचं वेतन मरण आहे. कारण नियम सांगतो जो पाप करणार आहे तो मरणार आहे. नियमशास्त्र कशासाठी दिलेलं आहे? तिथं पापाचा बोध व्हावा, आणि पापाचा बोध झाल्यानंतर त्याच्यावरती दंड ठरविला जावा, त्याला दंडाज्ञा दिली जावी, आणि त्याला त्या दंडाज्ञेद्वारे त्या मृत्यूच्या सामोरे त्याला जावं लागणार आहे.
आमेन. परंतु बायबल सांगतं जो ख्रिस्त येशूमध्ये त्याला दंडाज्ञा नाही. आमेन. हालेलुया. माझा संदेश काही लोक म्हणतात की पास्टर फक्त कृपेचा संदेश देतात. बरोबर आहे. या काळात मी जर कृपेचा संदेश दिला नाही, बायबल सांगतं की दुसरी स्वार्थच नाही. आमेन. हालेलुया. जो मेसेज आहे, बायबलचा जो मेसेज आहे तो गुड न्यूज आहे. आणि जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला पृथ्वीवर वतन भोगण्यासाठी आहे. आमेन. परमेश्वराचं प्रेम त्याला पश्चातापी अंतःकरण देईल. तो प्रभूच्या राज्यामध्ये, देवाच्या राज्यात येईल आणि त्याच्या हातून पाप होणार नाही. आमेन. जर दंड ठरवलेला, पहा बरब्बा नावाचा जो मनुष्य, ज्याच्याविषयी बायबल सांगतं की त्या सर्व इस्रायली लोकांनी मागून घेतलं, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळा आणि बरब्बाला मात्र सोडून टाका. त्या बरब्बाचं जीवन जर नंतर मागावून तुम्ही पाहिलं, बरब्बाविषयी जर तुम्ही गुगलवर सर्च केलं, तुम्हाला सापडेल की बरब्बाचं जीवन बदललं होतं. त्याने नंतर प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, कारण त्याला जाणीव झाली होती जे पाप मी केलेलं आहे त्या पापासाठी मला वधस्तंभ योग्य होता, परंतु हा निष्पाप माझ्या जागी वधस्तंभावरती चाललेला. पवित्र आत्म्याने त्याच्या अंतःकरणामध्ये जाणीव करून दिली बरब्बाला. आमेन. आणि बरब्बा येशू ख्रिस्ताकडे पाहत होता. येशू ख्रिस्त निष्पाप, निर्दोष, निष्कलंक. 2 कोरिन्थियस 5 अध्याय 21 वचनामध्ये लिहिलंय त्याच्यामध्ये कुठलाही पाप आढळलं नाही. तो निर्दोष होता. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्याला मुक्त केलं, येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो मुक्त झाला. इस्रायली लोक म्हटले नाही, याला वधस्तंभाशी खिळा आणि बरब्बाला आमच्यासाठी सोडा. त्या बरब्बाचं जीवन परमेश्वराने त्यावेळेस बदललं. आमेन. जर तुम्ही हिस्ट्री काढून वाचली तर बरब्बा विषयी साक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. बरब्बा नंतर मागाहून येशू ख्रिस्ताचा स्वार्थी झाला. आमेन. हालेलुया. आपल्याला माहिती आहे पवित्र शास्त्रामध्ये जी स्त्री जिला 7 दुरात्मे लागले होते, मरिया मगदालिया, ज्यावेळेस तिला येशू ख्रिस्ताने त्या सर्व अपराधातून मुक्त केलं, तिला दंड ठरवला नाही, त्यानंतर ती येशूची सेविका झाली. पहा पवित्र शास्त्रात लिहिलंय शमरोनी स्त्री, जिच्याबद्दल लिहिलंय तिला 5 पती होते आणि ज्या 6व्या मनुष्याबरोबर ती राहत होती त्याच्याबरोबर ती अविवाहित, विवाह न करता त्याच्याबरोबर ती दिवस काढत होती आणि म्हणून ती बदनाम स्त्री होती. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त तिच्या जवळ आला, तिने पाप सोडलं, ती येशू ख्रिस्ताची स्वार्थी झाली. आमेन. तिला 9 मुलं होते. तिच्याबद्दल हिस्ट्री सांगतं शमरोनी स्त्रीला जेवढे मुलं होते ते सगळे स्वार्थेपायी मरण पावले. त्यांना स्वार्थेपायी छळ सोसावा लागला. जे लोक येशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत त्यांचं जीवन परिवर्तित झालेलं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय जीवनी आत्म्याचा नियम त्याने मला ख्रिस्त येशूमध्ये पाप आणि मरण या नियमापासून मुक्त केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या विरुद्ध बनवलेलं कुठलंही हत्यार तुझ्यावर चालणार नाही, कुठलाही व्हायरस तुझ्यावरती चालणार नाही, कारण ख्रिस्ताने ती दंडाज्ञा स्वतःवर घेतलेली आहे. 1 पेत्र 2:24 मध्ये लिहिलं त्याने देहाने माझं पाप वाहून खांबावर नेलेलं आहे. पहा पवित्र शास्त्रामध्ये पुढं पहा 3रं वचन 8:3 नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ असल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या पुत्राला पापी देहासारखे देहाने पापाकरिता पाठवले. देहात दंडाज्ञा करून पापाचा मोड केला, यासाठी की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्र विरहित आचरण पूर्णपणे व्हावे. जे देह स्वभावाचे आहेत त्या दैहिक गोष्टीकडे चित्त लावितात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसार आहेत ते आत्मिक गोष्टीकडे चित्त लावितात. देहाचं चिंतन मरण आहे, आत्म्याचं चिंतन जीवन व शांती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला माझं वचन जीवन आणि आत्मा आहे. कडवाचा योहान 6:63 मध्ये लिहिलंय माझं वचन जीवन आणि आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो जीवन मिळवू इच्छितो त्याने मजकडे यावं. आमेन. योहानाचा 6 अध्याय 37 वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणाला जो तहानेला त्याने माझ्याकडे यावं. आणि म्हणून यशायाचा 55 अध्यायामध्ये ती भविष्यवाणी पर जो संदेश होता तो येशू ख्रिस्ताने पूर्ण केला. तो म्हणाला शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या तुम्हातून वाहतील. जर तुम्ही येशू ख्रिस्ताकडे आलात तर, जर तुम्ही मजकडे आलात तर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या तुमच्यातून वाहतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठं कंडमनेशन आहे, कुठं दंडाज्ञा आहे. येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती लटकलेल्या चोराला सांगितलं आजच तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील.
आमेन. येशू ख्रिस्त म्हणाला नाही की नाही तू जिवंत राहशील, मी तुला खाली पाठवतो, मग तू चांगले कर्म कर, मग बाप्तिस्मा घे, मग दशमांश दे, मग पास्टरच्या बरोबर काम कर, सेवा कर, मिनिस्ट्री कर, मग स्वर्गात ये. नाही, येशू ख्रिस्त म्हणाला आजच, आत्ताच तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. आमेन. हालेलुया. दॅट इज द ओनली मर्सी. हे फक्त दया आहे. आमेन. याला फक्त दयेचं वचन सांगितलेलं आहे. ही कृपा जी आपल्यासाठी प्रभूने केलेली आहे. किती लोक तयार आहेत त्या कृपेवर जीवन जगण्यासाठी? आर यू रेडी? हालेलुया. तुम्ही जर स्वधार्मिकतेचे असाल तर तुम्ही म्हणाल की नाही, मी पवित्र आहे म्हणून माझं जीवन आशीर्वादित नाही. मी देवावर विश्वास ठेवतोय, मी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आणि म्हणून मी आशीर्वादित आहे. हालेलुया. अब्राम कर्माने नाही तर विश्वासाने नीतिमान ठरला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राम कशाने ठरला? विश्वासाने नीतिमान ठरला, कर्माने ठरलेला नाही. आणि म्हणून यावेळेस जे विश्वास ठेवतील ते यशाया 54 मध्ये लिहिलेल्या आशीर्वादाचं वतन भोगतील. प्रेज द लॉर्ड. आर यू रेडी? माझ्याकडे मेसेज द्यायला वेळ कमी पडतोय, अर्धा पाऊण तासात, आणि लाईव्ह मध्ये मला तेवढं बोलता येत नाही, पण लवकरच पुन्हा आपण एकत्र येऊ. त्यावेळेस हे संदेश पुन्हा कंप्लीट केले जातील. पुन्हा आपण हे संदेश पूर्ण ऐकणार आहे. आमेन. बऱ्याच वेळा काय होतं, माझा जो संदेश आहे तो 1 तासाचा असतो, पण मला 30 मिनिटात संपवावा लागतो, कारण जे काही नेटचा प्रॉब्लेम आहे आपण जास्त वेळ ऐकू शकत नाही. पण लवकरच प्रार्थनेमध्ये राहा की प्रभूने मंडळी स्थापित करावे, पुन्हा एकत्रित आपण देवाचं वचन ऐकण्यासाठी चर्चमध्ये यावं. हालेलुया. तरी देखील प्रभूला आपण धन्यवाद देऊ आजच्या वचनासाठी. सगळेजण म्हणतील मी या पृथ्वीवर वतन भोगण्यासाठी आहे. परमेश्वराने सर्व दंडाज्ञा येशू ख्रिस्तावरती लादली आणि त्या येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाच्या द्वारे मी या पृथ्वीवर वतन भोगणार आहे. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? आपण त्याची आराधना करूया. थँक यू लॉर्ड. क्लोज युअर आईज. माझा विश्वास आहे तुम्ही मला पाहता. हालेलुया. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा मान. यीशुआ मेरे मन में समा जा.
येशुआ तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं। तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा में सबको बताओ। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा में सबको बताओ। Yeshua, lift your hand and sing with me. Yeshua, Yeshua, मेरे मन में समा जा। Yeshua, मेरे मन में समा जा। त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे, त्याच्या कृपेद्वारे आपलं तारण झालेलं आहे। इफिसियराचं पत्र 2 अध्याय 6व्या वचनात लिहिलंय, येशूवरील विश्वासाने देवाच्या कृपेद्वारे आपलं तारण झालेलं आहे प्रियांनो। आणि म्हणून या कृपेद्वारे मिळालेल्या तारणाचा स्वीकार करण्यासाठी कुठल्याही धार्मिकतेची गरज नाही। येशूची धार्मिकता आपल्याला त्या सर्व अपराधापासून मुक्त करण्यास समर्थ। म्हणा, येशू तुझ्या रक्ताने मला धुवून साफ कर, मला पवित्र कर प्रभू। मी तुझ्यावर विश्वास ठेवलेला। आपले हात उंच करून त्याची आराधना करा प्रियांनो। यावेळेस देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरणार, सगळ्या प्रकारची बंधनं यावेळेस तुटतील। Every types of bondages I break it in the name of Jesus. Hallelujah, hallelujah. सर्व श्राप निघून चाललेलं। प्रभूच्या लेकरांवरती देवाच्या कृपेचा हात येतोय। तू जिवंत राहशील आणि तू देवाचा गौरव करशील, कारण येशू ख्रिस्त तुझ्या जागी वधस्तंभावर मरण पावलेला। Father, we worship you. Ribandala ma shantere beriala raba. Oh, thank you, Jesus. प्रभू अनेकांना स्पर्श करतो, अनेक बंधनातले लोक आज मुक्त होतात। मला कोणतरी घरातून पाहतोय आणि त्याला त्रास होतोय, त्या मुलीला त्रास होतोय, कारण प्रभू येशू तुला स्पर्श करतोय। राईट नाउ यू आर फ्री फ्रॉम एव्हरी बॉन्डेजेस। तो दुष्टात्मा तुला सोडून चाललेला, ताई तू आता मोकळी होतीयस येशूच्या नावामध्ये। हालेलुया, हालेलुया। प्रभूचा अभिषेक तुझ्यावर उतरलेला, देवाचं तेज तुझ्या चेहऱ्यावरती आलेला, प्रभूचा गौरव तुझ्यावरती प्रगट होणार आहे। आपले हात उंच करून त्याचा गौरव स्वीकार। रिसीव हिज मर्सी फॉर, तुझ्या जीवनासाठी त्याची दया स्वीकार राईट नाउ। हालेलुया, थँक यू जीसस। बी ब्लेस्ड। प्रभू मध्ये आशीर्वादित राहा। अनेक लोक आता प्रभू आशीर्वादित करतोय। जे लोक विश्वास ठेवतील ते देवाचा गौरव पाहतील। तुमच्या चेहऱ्यावरती असलेले ब्लॅक पॅचेस निघून चाललेले आहेत, काळे डाग निघून चाललेले आहेत। प्रभूचा तेज तुमच्या चेहऱ्यावरती येतात। हालेलुया। ब्लॅक शॅडो आय रिब्यूक इन द नेम ऑफ जीसस। ती काळी सावली येशू ख्रिस्ताच्या नावात तुमच्या जीवनातून निघून चाललेली आहे। देवाचा तेज, देवाचा गौरव तुमच्या घरात उतरलेला येशूच्या रक्ताद्वारे। 7 वेळा माझ्या बरोबर कबूल करा, म्हणा येशूचं रक्त माझ्यावरती सुरक्षेसाठी देण्यात आलेलं
झालेला आहे. म्हणा येशूच्या रक्ताने मला झाकलेला आहे. 7 वेळा म्हणा येशूच्या रक्ताने मला झाकलेला आहे. से 1 येशूच्या रक्ताने मला झाकलेला आहे. 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 हालेलुया. से हालेलुया. हालेलुया. यू आर डिलिव्हर्ड. तुम्ही मुक्त झालेले आहात प्रत्येक व्याधीपासून, प्रत्येक आजारापासून. बी फ्री फ्रॉम एव्हरी बॉन्डेजेस राईट नाव इन द नेम ऑफ जीसस. इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. 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 से हालेलुया. क्लोज युअर आईज, लिफ्ट युअर हँड अँड वर्शिप हिम. त्याची आराधना करत राहा प्रियानो. रिसीव्ह युअर मिरेकल. तुमचा चमत्कार आता तुमच्यापाशी येतो. हालेलुया. 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 प्रभूचं वचन आहे, तो तुम्हाला कधी सोडणार नाही आणि कधी टाकणार नाही. आमेन. हालेलुया. प्रभूचं सामर्थ्य उतरून आलेला, प्रभूचा अभिषेक तुमच्यावरती आलेला, सामर्थ्य तुमच्यावर प्रकट करतोय. देव त्याचा हाताचं सामर्थ्य प्रकट करतोय. क्रिएटिव्ह मिराकल तुमच्या जीवनामध्ये होतात. नवीन नोकरीची निर्मिती देव तुमच्यासाठी करतोय. त्याचा शब्द तुमच्यासाठी नवीन जागा तयार करतोय. त्याचा शब्द तुमच्यासाठी घराची निर्मिती करतोय. त्याचा शब्द तुमच्यासाठी लाईफ पार्टनर पाठवतोय. बाय हिज वर्ड, त्याच्या शब्दाद्वारे अनेक क्रिएटिव्ह मिराकल्स होतात. हालेलुया. हालेलुया. इफ यू बिलीव्ह यू सी द ग्लोरी ऑफ गॉड. तू जर देवावर विश्वास ठेवशील तर तू देवाचा गौरव पाहशील. हालेलुया. 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 माइटी हँड ऑफ गॉड. देवाचा पवित्र हात तुझ्यावरती आलेला. विश्वास ठेव, तू देवाचा गौरव पाहशील. अनेक बंधनात असलेले लोक मोकळे होतात. एक स्त्री मला पाहती, तिचा डावा पाय दुखतो. प्रभू येशूच्या नावात आता आरोग्य स्वीकार. येशू ख्रिस्ताच्या नावात तुझं आरोग्य स्वीकार. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हालेलुया. एव्हरी टाइप ऑफ व्हायरस, प्रत्येक प्रकारचे आजार, व्याधी येशूच्या नावात मी धमकावतो. प्रभू त्यांना स्पर्श कर. प्रभू त्यांना स्पर्श कर. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू जीसस. से थँक यू जीसस. आपले हात उंच करून आरोग्य स्वीकारा. हालेलुया. देयर इज नथिंग इम्पॉसिबल फॉर गॉड. देवासाठी काहीच अशक्य नाही. विश्वास ठेवा. आजच तुम्ही बरे होणार आहात. आजच तुमचा मिराकल तुमच्याकडे येतो. ओ ग्लोरी ऑफ गॉड. देवाचा गौरव प्रकट होतो. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हालेलुया. हालेलुया. एक विवाह जमत नव्हता, याच महिन्यामध्ये तो विवाह जमून येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अनेक प्रकारे जो छळ झाला होता तो निघून चाललेला. तुमच्यासाठी योग्य लाईफ पार्टनर येतो. रिसीव्ह युअर मिरेकल इन द नेम ऑफ जीसस. आय डिक्लेअर अँड आय डिक्री. मी आज घोषणा करतो, तुझ्यासाठी योग्य स्थळ येतं. इन द नेम ऑफ जीसस. इन द नेम ऑफ जीसस. इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. कुणाची तरी फाईल कुठल्या तरी ऑफिस मध्ये अडकलेली आहे, ती फाईल रिलीज होत नाही. प्रभूचा आत्मा मला सांगतो, ती फाईल या 15 तारखेच्या आत रिलीज होणार आहे. विदिन 5 days, येत्या 5 दिवसात तो चमत्कार तुमच्या जीवनात घडून येईल. कारण परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला. देवाने ती साक्ष घडवण्यासाठी मला बोलायला सांगितलेला. प्रभू तुमची फाईल रिलीज करतो. हालेलुया. 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 म्हणा प्रभू तू सर्व काही करू शकतोस. माझा विश्वास आहे, माझ्यासाठी हा चमत्कार तू केलेला आहेस. म्हणा प्रभू तू चमत्कार केलेला आहेस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. से थँक यू जीसस. से थँक यू जीसस. हालेलुया. प्रभू यावेळेस मी माझ्या सर्व मंडळीसाठी, माझ्या कुटुंबांसाठी मी प्रार्थना करतो. प्रभू या मेंढरांना तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. प्रभू हा एक कळप आहे दे बाप्पा. हा छोटासा कळप आहे, ज्याला तू म्हणतोस भिवू नको, घाबरू नको. हे लहान कळपा मी तुझ्या बरोबर आहे. होय प्रभूजी, या छोट्याशा मंदिराबरोबर, या छोट्याशा कळपाबरोबर, या छोट्या मंडळी बरोबर तुझी उपस्थिती आहे दे बाप्पा. हे चर्च कधी विखरू शकणार नाही, कारण हे तुझ्या वचनावर बांधलेला चर्च आहे. प्रभू या कुटुंबाला आशीर्वादित कर. जे लेकरं आज प्रभू मला पाहतात आहेत, जे या अनॉइंटिंगला कनेक्टेड आहेत, प्रभू त्या प्रत्येकाला स्पर्श कर. त्यांचं दुःख आनंदात बदल. त्यांचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येऊ दे. सगळा गोंधळ निघून गेलेला
कन्फ्युजन, गैरसमज निघून गेलेला. ओ पीस ऑफ गॉड, देवाची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये येते. कारण परमेश्वराची शांती यशाया 54 प्रमाणे तुमच्या जीवनामध्ये येते. यशाया 54 प्रमाणे प्रभूची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये येते. से पीस ऑफ गॉड, देवाची शांती म्हणा. पीस ऑफ गॉड, से पीस ऑफ गॉड, देवाची शांती. हालेलुया. से पीस ऑफ गॉड, से पीस ऑफ गॉड. हालेलुया, 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 हालेलुया. थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभूची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये येते. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपले हात उंच करून म्हणा आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये मी प्रार्थना मागतो. आमेन, आमेन. यावेळेस आपण पवित्र उपस्थितीमध्ये प्रभू भोजनाची विधी करणार आहे. सर्वजण यावेळेस विधीसाठी तयार होतील. थँक्यू जीसस. हालेलुया. जर तुम्ही प्रभू भोजनाची तयारी केली नसेल तर यावेळेस आपण एक आराधनेचं गीत घेऊया. तुमच्या घरामध्ये जे काही आहे, ज्यूस आहे, ब्रेड आहे, भाकरी आहे, प्रभूचं शरीर म्हणून, ख्रिस्ताचं रक्त म्हणून यावेळेस आपण ही विधी पूर्ण करणार आहे. हालेलुया. Close your eyes. यावेळेस आपल्या हातामध्ये ब्रेड आणि द्राक्षरस घेऊया. भाकरी आणि द्राक्षरस. मनुष्य केवळ भाकरीने नाही, त्याच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने वाचणार आहे. थँक्यू जीसस. त्याला बसलेल्या माराच्या बळांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. थँक्यू जीसस. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. योग्यता से बढ़ेगी. थँक यू जीसस. लिफ्ट योर हँड. यावेळेस आपण प्रभूची आराधना करूया. थँक यू जीसस. प्रभू भोजन घेत असताना सगळेजण पवित्रता आणि या विधीमध्ये सहभागी होताना कॉन्सन्ट्रेशन करते. अत्यंत पवित्र देवाच्या उपस्थितीमध्ये आपण ही विधी पार पाडणार आहे. दिकरास त्याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 23व्या वचनाकडे आपण जाऊया. 1 Corinthians chapter number 11 verse 23. आपण सगळेजण यावेळेस आपले ब्रेड आपल्या हातामध्ये घेऊ. वचन पाहूया. तुम्ही रेडी असाल? सगळेजण यावेळेस. अजून मी 2 मिनिटं थांबतो. जर तुम्ही भाकरी घेतली नसेल तर भाकरी घ्या. प्रभू भोजनाच्या विधीमध्ये स्वतः प्रभू उपस्थित आहे. या वेदीवर, या विधीमध्ये एक कृतिकरास त्याचा 11वा अध्याय त्याचं 23वं वचन. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे
माझ्या स्मरणार्थ हे करा. आपण सर्वजण भाकरी स्वर्गाकडे करूया, विश्वासाने स्वीकारूयात की देवाने आपल्यासाठी त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं शरीर वधस्तंभावरती खेळलं. आपल्या पापाचा मोड करण्यासाठी पापविरहित शरीर त्याने आम्हासाठी दिलं. आणि म्हणून यावेळेस या पवित्र शरीरासाठी आपण सर्वजण मिळून त्या पित्याचे आभार मानूया. आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, तुझा एकुलता एक पुत्र, आमचा तारणारा उद्धारक येशू ख्रिस्त याच्या पवित्र शरीरासाठी आम्ही तुझे आभार मानतो. बायबल सांगतो त्याला बसलेल्या माराच्या वळांनी आम्ही निरोगी झालो. प्रभू, आजार हे पापाचं फळ आहे प्रभू, परंतु सगळे आजार बरे करण्यासाठी सगळं पाप त्याने स्वतःवर घेतलं. वधस्तंभावरचं श्रापित मरण तो आम्हासाठी मरण पावला. म्हणून आज आम्ही प्रभू या भाकरीचा आदर करतो. दे बाप्पा, संपूर्ण पवित्रतेने विश्वासाने ही भाकर आज आम्ही दे बाप्पा आमचं जीवन म्हणून स्वीकारतो. लॉर्ड प्रभू, आज या भाकरीद्वारे मी माझ्या कुटुंबाला, माझ्या चर्चला आरोग्य घोषित करतो. सर्वजण आपल्या कुटुंबासाठी आरोग्य घोषित करतील, सर्वजण मुखाने कबूल करतील. त्याला बसलेल्या माराच्या वळांनी माझ्या कुटुंबाला आणि मला आरोग्य मिळालेलं आहे. डिक्लेअर अँड डिक्री कम्प्लिटली आता यावेळेस कबूल करूया की येशूला बसलेल्या माराच्या वळांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. विश्वासाने यावेळेस आपण ही भाकरी सर्वजण मिळून येशू ख्रिस्ताच्या नावात सेवन करूयात. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. सर्वजण आपला प्याला स्वर्गाकडे करतील. प्रभू, तुझ्या वचनात लिहिले, नोहाच्या काळामध्ये जसं घडलं तसं मी घडू देणार नाही, कारण मी एक नवीन करार स्थापित करतोय. प्रभू, तो करार तुझ्या एकुलत्या एका पुत्राच्या रक्ताद्वारे तू स्थापित केलास दे बाप्पा. आणि म्हणून आम्ही त्या पवित्र रक्तासाठी तुझे आभार मानतो. सर्वजण आपले हात उंच करून या प्याल्यासाठी, त्या रक्तासाठी प्रभूचे आभार मानतील, कारण त्या रक्ताद्वारे आपल्या अपराधांची क्षमा प्राप्त झालेली. प्रभू, आम्ही सर्वजण मिळून या शाही रक्तासाठी तुला धन्यवाद देतो. हे पवित्र रक्त जे स्वर्गातून आलं, जे जमीन पिऊ शकली नाही प्रभू, त्या मौल्यवान रक्तासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. हे रक्त आम्ही आमच्या सद्विवेकाला लावतो प्रभू. या रक्ताने आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर, आम्हाला आशीर्वादित कर आणि तारणाच्या दिवसासाठी आम्हाला राखून ठेव, सुरक्षित कर दे बाप्पा. प्रभू, पवित्र रक्तासाठी आम्ही तुझे आभार मानतो. या रक्ताद्वारे आमचं कुटुंब आम्ही सुरक्षित करतो ते बाप्पा. येशूच्या पवित्र नावामध्ये आमेन. सर्वजण पश्चातापी अंतःकरणापासून येशूने वाहिलेल्या त्या रक्ताची आठवण करून या प्याल्यात सहभागी होतील आणि प्रभूचे आभार मानतील. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. प्रभू, तुझ्या भाकरीसाठी आणि तुझ्या प्याल्यासाठी, तुझ्या शरीरासाठी आणि तुझ्या रक्तासाठी यावेळेस आम्ही तुझे आभार मानतो दे बाप्पा. या मोला वाचून, पैक्या वाचून येऊन सौदा करा आणि जीवन प्राप्त करून घ्या. होय प्रभूजी, तुझ्या वचनाप्रमाणे आज कुठलीही किंमत न मोजता आम्ही आमचं तारण स्वीकारतो दे बाप्पा. आमचा उद्धार आम्ही स्वीकारतो. सर्व आदर, सर्व मान, सर्व महिमा आम्ही तुलाच देतो बाप्पा. प्रार्थना येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. सगळेजण म्हणतील आमेन. हालेलुया, हालेलुया. आर यू ब्लेस्ड? तुम्ही आशीर्वादित आहात का? आमेन. सगळेजण आज आशीर्वादित आहेत, कारण प्रभूने त्याचं वचन दिलेलं आहे. तुम्ही त्याचं वचन स्वीकारलेलं आहे. या वचनाने तुम्ही स्थिर झालेला आहे. त्याचं वचन म्हणजे खडक आहे. ज्या खडकावरती कुठलंही वादळ आलं तरी तुमचं घर कोसळणार नाही.
कुठलं वारं तुमच्या घराला उद्ध्वस्त करू शकणार नाही, कुठला छोटासा संकटाने तुम्ही उडून जाणार नाही. देव तुमच्या अंतःकरणात वस्ती करतो, तो त्याची शांती तो तुम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनेक साक्ष माझ्याकडे आहेत, अनेक लोक मला फोन करून साक्ष सांगतात आहेत. देवाची कृपा आहे, आपल्या चर्चला प्रभूने या सर्व परिस्थितीमध्ये सावरून धरलेले अनेक लोक प्रभूमध्ये खूप आशीर्वादित झालेले आहेत. मागाहून ज्यावेळेस चर्च चालू होईल त्यावेळेस तुम्ही त्या साक्षी ऐकताल. प्रभूने अनेक गोष्टी चमत्कारिकरित्या केलेल्या आहेत. लवकरच आपण एकत्र येऊयात आणि देवाच्या वचनाद्वारे आपण आशीर्वादित होऊयात. आपल्या चर्चमधली एक छोटीशी आता एक सूचना, एक लग्न गाजवतोय मी. आता हा शेवटचा 3रा रविवार आहे हा विवाह गाजवण्यासाठी. आपल्या चर्चमधले बारशे कुटुंब, ब्रदर बारशे यांची मुलगी पाणेरी हिचा विवाह बेंजामिन हिवाळे या व्यक्तीबरोबर, या मुलाबरोबर ठरलेला आहे. आणि या विवाहाची 3री घोषणा मी आज करतोय. हा विवाह 16 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या विवाहासंबंधी जर कुणाच्या मनामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मला वैयक्तिक व्यक्तिशः येऊन सांगू शकतात. आणि हे विवाहाची 3री घोषणा आहे आणि विवाहासाठी हा नियमाप्रमाणे मी आज विवाहाचा 3री घोषणा केलेली आहे. तसेच जे लोक लाईव्ह पाहू इच्छितात फेसबुकवरती, ते कनेक्ट नाहीत, त्यांच्यासाठी यूट्यूबवरती जे ब्रदर प्रशांत आपल्याला लाईव्ह फेसबुकवरूनच यूट्यूबला दाखवतात ते प्लीज त्याच्यावरती जा, सबस्क्राईब करा, परत शेअर करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स वाढतील आणि आपल्याला यूट्यूबवरती डायरेक्ट आपण लाईव्ह करू शकू. तर अनेकांना प्रोत्साहित करा. ज्यांना चर्चमध्ये यायचं आहे, मला भेटायचं आहे, माझ्याकडनं प्रार्थना करून घ्यायची, तर त्यांनी कृपया मला फोनवरती पहिले परमिशन घ्या, कारण अजूनही चर्च एकत्रित येण्याबद्दल सांगितलं नाही. परंतु जर तुम्हाला यायचं आहे तर मी तुमच्यासाठी एखाद्या रविवारी मध्ये तुम्हाला मी शीट अवेलेबल करून देऊ शकेल, तर मला फोन करून येऊ शकता. तसंच जर तुम्हाला ऑफरिंग द्यायची तर आपल्या चर्चचं जी वेबसाईट आहे www कंपॅशन ऑफ जीसस क्राइस्ट फाउंडेशन, त्याच्यावर आपल्या चर्चचा अकाउंट नंबर आहे. तसंच फेसबुक पेजवरती 9763975921 हा आपला गुगल पे आहे, त्याच्यावरती तुम्ही चर्चसाठी ऑफरिंग, दशमांश, दानार्पण, फर्स्ट फ्रूट या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. देव तुम्हाला आशीर्वादित करो, देव तुम्हाला सुरक्षित ठेवो, आशीर्वादाची तुमच्यावरती ब्लँकेट येऊ आणि तुम्ही उभेमध्ये, देवाच्या गरम उभेमध्ये, आशीर्वादामध्ये जीवन जगो, हीच माझी प्रार्थना आहे. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण एक स्तुतीचं गीत गाऊ. बायबल सांगतं विश्वासाने, संतोषाने देणारा देवाला आवडतो. आणि जे लोक यावेळेस ऑफरिंग देऊ इच्छितात गुगल पेद्वारे किंवा तुम्ही चर्चच्या वेबसाईटवर असलेल्या अकाउंटवर तुम्ही डायरेक्ट ट्रान्सफर करू शकता. यावेळेस आपण प्रभूला धन्यवाद देऊया, एक स्तुतीचं गीत घेऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, हालेलुया. यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत ही अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत ही अच्छा है. यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए जिया, तू बहुत ही अच्छा है. यीशु मेरे लिए मरा, यीशु मेरे लिए उठा, तू बहुत ही अच्छा है. यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए जिया, तू बहुत ही अच्छा है. यीशु मेरे लिए उठा, यीशु मेरे लिए उठा, तू बहुत ही अच्छा है. बोलो यीशु तू अच्छा है. हालेलुया. सब मिलकर गाएंगे. तू बहुत ही अच्छा है. मुझे चंगा किया, मुझे शक्ति दिया, तू बहुत ही अच्छा है. मुझे जीवन दिलाया, मुझे खुशियाँ दिलाया, तू बहुत ही अच्छा है. मुझे चंगा किया, मुझे शक्ति दिया, तू बहुत ही अच्छा है.
राजाओं के राजा की हालेलुया हालेलुया. यावेळेस आपण आपले हात उंच करूया शेवटच्या अभिवचनासाठी. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आतापासून सर्व काळ तुम्हा सर्वांबरोबर सर्व काळ असो. देवाचे लेकरं म्हणतील आमेन. गॉड ब्लेस यू. पुन्हा भेटूया बुधवारी आरोग्याच्या सभेसाठी संध्याकाळी 8 वाजता. गॉड ब्लेस यू.